सायबर गुन्हेगारांपासून सावधान, 900 रुपयांचा ड्रेस चक्क 1 लाख रुपयांना पडलाय। रिफंडसाठी साइट ओपन करताच 1 लाख गायब झालेले आहेत। वर्ध्यातील ही धक्कादायक घटना आहे। 900 रुपयांचा ड्रेस 1 लाख रुपयांना पडलेला आहे। रिफंडसाठी साइट ओपन केली आणि 1 लाख रुपये अकाउंटमधून गायब झाले। सायबर पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे। वर्ध्यात ऑनलाईन शॉपिंग करणं महिलेला महागात पडलेलं आहे। आपले प्रतिनिधी प्रमोद पानबुडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। प्रमोद, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, वर्ध्यामधली ही धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे की ऑनलाईन अमेझॉन कंपनीवरून 997 रुपयाचा एक ड्रेस खरेदी केलेला होता आणि तो ड्रेस आवडला नसल्याने रिफंड टाकला, परंतु कस्टमर त्या अमेझॉननी एक कस्टमर नंबर दिलेला होता कस्टमर केअरचा, त्याच्यावरती रिफंड करायचा होता, परंतु रिफंड तो झाला नाही आणि पैसे परत आले नाही। त्यानंतर कस्टमर केअरनी एक व्हॉट्सअप नंबर दिला, त्या व्हॉट्सअपवर सुद्धा एक तक्रार करण्यात आली। व्हॉट्सअपनी एक फाईल दिली, ती फाईल डाउनलोड करून तुमचे पैसे परत येईल असं सांगितल्यामुळे कस्टमरनी, त्या महिलेनी ती फाईल डाउनलोड केली। डाउनलोड करतात काही सेकंदातच सुरुवातीला 85,000 रुपये अकाउंट मधून मायनस झाले, नंतर 5 मिनिटांनी परत 15,000 रुपये मायनस झाले, असे तब्बल 1 लाख रुपये अकाउंट वरून मायनस झाल्याने त्या महिलेच्या लक्षात आले की आपली फसवणूक झालेली आहे आणि फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस स्टेशनला या गुन्ह्याची तक्रार केली। परंतु ही एकच घटना नाही, अशा वारंवार जवळपास जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत एका वर्षामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास 85 घटना अशा ऑनलाईन फसवणुकीच्या झालेल्या आहेत। यामुळे ग्राहकांनी सुद्धा ऑनलाईन खरेदी करताना सावधानगी घ्यावी असे सायबर कडून सांगण्यात येत आहे। जी, धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।